उन्हाचा तडाखा जसा वाढतोय तसं पाण्याची पातळी खाली होते आहे. जसा शेत पिकांना जो आहे त्याचा फटका बसतो तसाच जो आहे तर तो दूध उत्पादनावरती देखील परिणाम होताना दिसतो आहे. आपण एका शेतकऱ्यासोबत आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. उन्हाळ्यामध्ये जे आहे तर दुधावरती काय नेमके परिणाम होतो? पूर्वी तुमचं दूध किती होतं आणि आता दुधावरती काय परिणाम झाला? सध्या उन्हामुळं माझं दूध 2 महिन्यापूर्वी 220 लिटर ते 210 लिटर होतं आणि आता अति उष्णतेमुळे गाय धापा टाकतात तर दूध उत्पादन घट होऊन 160 लिटर दूध जातंय आणि हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे जी पिंडी 5 रुपये भेटत होती ती आज 12-13 रुपयाला 25 ते 30 किलोमीटर वरून जाऊन आणावं लागते. त्या हिरव्या चाऱ्याशिवाय दूध निघू शकत नाही. बरं, उन्हाचा काय परिणाम होतो नेमकी? उन्हामुळं गाया धापा टाकतात आणि अति टेम्परेचर 2 वर्षापूर्वी टेम्परेचर फुलं असल्यामुळे दूध उत्पादनात घट झालेली आहे. काय नेमकी तुम्हाला काळजी घ्यायला लागते ज्या वेळेला असं ऊन वाढतंय त्यावेळेला गायांची काळजी कशी घ्यायला लागते? उन्हामुळे गायांना ऊन खूप लागतं, त्या गाया धापा टाकतात, त्यांना सावलीला बांधावं लागतं, 2-3 वेळेस सोडावं लागतं, पाणी पाजावं लागतं 3 जास्त वेळेस आणि धुवावं पण लागतात गाया आणि उन्हाच्या झळा लागू नये म्हणून त्यांना पडदे सावली अशी करावं लागते. दूध उत्पादनामध्ये घट झालेली आहे. दूध संकलक देखील आपल्या सोबत आहेत. साधारणतः तुमचं या गावामध्ये किती दूध कलेक्शन आहे आणि त्याचा परिणाम नेमका काय आता उन्हामुळे नेमकं काय झालं? आमचं सध्या 5,500 लिटर दूध कलेक्शन आहे. पूर्ण शेतकऱ्यांचं आहे आणि त्याच्यामध्ये एक 500 ते 600 लिटरची घट झालेली आहे सध्या या उष्णतेमुळं. आणि प्रत्येक वर्षी काय होतंय, टेम्परेचर वाढतच चाललेलं आहे आणि या वाढत्या टेम्परेचरमुळे प्रत्येक वर्षी असाच प्रॉब्लेम येतोय, दूध कमी होतंय म्हणून. आणि आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांचं जे आहे तर उत्पादनामध्ये तर घट होते, प्लस चारा जो आहे तर त्याचा देखील खर्च वाढतोय, मग इतर पण खर्च वाढतोय. रेटमध्ये काही परिणाम होतो या काळामध्ये? नाही, रेट सध्याला त्याला कमी झालेत दुधाचे. जसे रेट प्लस पाहिजे होते 40-42 रुपये रेट तर शेतकऱ्याला मिळायला पाहिजे कंटिन्यू. शासनाने असं काहीतरी त्याला केलं पाहिजे, त्याला रेग्युलरचा रेट दिला पाहिजे ठरवून त्याला 40-42. मध्ये जशी सबसिडी देत होते 7 रुपये 5 रुपये 3 रुपये तशी सबसिडी जर चालू केली, समजा 40 रुपये कनेक्ट करायचा आणि जो कमी होईल तो शासनाने भरायचा, असं काहीतरी सिस्टीम केली पाहिजे त्याने. एकूणच जर बघितलं तर या उन्हाचा फटका जो आहे तर तो जवळपास 20% दूध उत्पादन हे घटलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो आहे हिरव्या चाऱ्याचा खर्च देखील वाढलाय आणि तो लांबून शेतकऱ्यांना जो आहे तर तो आणायला लागतो असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.